ले फिर आ गए सब राज्य खुशे। हाँ, तेरे को क्या लगता था कि नहीं लौटेंगे? गलत। जब तक तोड़ेंगे नहीं तब तक छोड़ेंगे नहीं। बहुत लंबा दंगल चलेगा रे तो हमारा। जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही। दशरथ माझी पूर्णच्या पूर्ण डोंगर करून त्याच्यातून रस्ता काढला। एवढं मोठं एवढं अवघड काम तर आपल्याला करायचं नाही। मग आपलं काम सोपं करण्यासाठी आजची क्लास असणार आहे, ती असणार आहे स्पेशल क्लास। मग स्पेशल क्लास कशामुळे? कारण ही कोणत्या एका क्लासच्या विद्यार्थ्यासाठी किंवा एखाद्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यासाठीच नाही, तर प्रत्येक विद्यार्थ्यासाठी, कोणत्याही वर्गात शिकत असो, कोणत्याही शाळेत शिकत असो, प्रत्येक पालकासाठी। कारण पालक जर शिकले तर ते मुलालाही शिकू शकतात। प्रत्येक शिक्षकासाठी। आता शिक्षकाला शिकवण्यावर तुम्ही मोठा नाही, पण जर का एखाद्या शाळेत या ट्रिकचा वापर करून जर एखादे शिक्षक जर का त्या विद्यार्थ्याला ह्या ट्रिक शिकवत असतील तर त्याचा त्या विद्यार्थ्याला नक्कीच फायदा होऊ शकतो। मग हे व्हिडिओ ते शिक्षक सुद्धा घेऊ शकतात। म्हणजे सर्वांनाच हा व्हिडिओ फायदेशीर ठरू शकतो। कारण या व्हिडिओमध्ये आपण जसं की मी तुम्हाला मागच्या क्लासमध्ये सांगितलं होतं, काय सांगितलं होतं की आपल्याला 1 ते 100 पर्यंत वर्ग कसे काढायचे याच्या ट्रिक आपल्याला बघायच्या। म्हणजे ट्रिक बघायच्या म्हणजे आपण काय करणार, या ट्रिक पाहिल्याच्या नंतर 1 ते 100 पर्यंत वर्ग आपल्याला पाठ करायची गरज पडणार नाही। पण या प्लॅन मध्ये थोडासा चेंज आहे। बस हवा निकल गई। चेंज तर ऐकून घ्या, नेमकं चेंज काय आहे। आता चेंज काय असणार आहे, 1 ते 100च नाही, तर आपण या व्हिडिओ मध्ये शिकणार आहे 1 ते 1000 पर्यंत। किती? 1000 पर्यंत। मैं नहीं मानता। म्हणजेच 1 अंकी असो, 2 अंकी असो का 3 अंकी संख्या असो, 1 ते 1000 पर्यंत कोणतीही संख्या तुम्हाला विचारली तर त्याचा वर्ग तुम्ही काही तासात, काही मिनिटात नाही तर काही सेकंदात त्याचं उत्तर सांगणार। म्हणजे कोणत्याही संख्येचा वर्ग तुम्ही काही सेकंदात काढणार। काही सेकंद म्हणजे किती? जास्तीत जास्त 5 सेकंद। नहीं, झूठ बोल रहा है। 5 सेकंदात तुम्ही कोणत्याही मोठ्यात मोठ्या संख्येचा म्हणजे 3 अंकी 1000 पर्यंत कोणतीही संख्या येऊ, त्या कोणत्याही संख्येचा वर्ग तुम्ही 5 सेकंदाच्या आत सांगणार। पण कधी? आजचा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहिल्याच्या नंतर। आणि नेमका याचा फायदा काय होणार आहे? कारण तुम्हाला माहिती पाहिजे, गणिताचा मास्तर हे फक्त एक चान्स पाहत असतो तुम्हाला रटवण्यासाठी की तुम्हाला कधी मारता येईल। मग तुम्हाला कशा कशा पद्धतीत ते मारतात? गणिताचा मास्तर तुम्हाला काय करते, एक तर पाड्यात मारतं, म्हणजे पाढे पाठ करून आणण्यासाठी, त्याच्यानंतर फॉर्म्युलासाठी, आणि तिसरी गोष्ट म्हणजे वर्ग पाठ करण्यासाठी। आणि तुमचे वर्ग 1 ते 10 पर्यंतच पाठ होत नाही। मग फक्त 1 ते 10 पर्यंत जर पाठ होत असतील आणि त्याच्यापेक्षा जास्त मास्तरही सांगत नाही, कारण काय? कारण त्याच्या पुढे मास्तरलाच येत नाही। बात तो सही है। दौड़ना तो पड़ता है। त्याच्या पुढचे वर्ग मास्तरच माहित नसतात। मास्तरचे जास्तीत जास्त 10 ते 20 पर्यंत पाठ असतात। मग तुमचे जर का त्या वर्गात तुमच्या शाळेत 1 पासून 1000 पर्यंत जर वर्ग पाठ असतील तर तुमची तर हवाच वेगळी असणार आहे। मग त्यासाठीच आज आपण 1 पासून 1000 पर्यंत कशा पद्धतीने वर्ग काढू शकतो त्या सर्वच्या सर्व ट्रिक पाहणार आहेत। अशा किती ट्रिक पाहणार आहेत आपण? तर याच्या एकूण 9 ट्रिक आपण पाहणार आहे। आता तुम्हाला वाटत असेल 9 ट्रिक, या ट्रिक पाठ करण्यात, या ट्रिक लक्षात ठेवण्यातच आपलं पूर्ण टाइम जाईल, म्हणजे ते त्याला जास्त मेहनत लागेल, त्यापेक्षा पाठ केलेलीच पुरायलेत। पण ह्या ट्रिका वेगवेगळ्या राहणार नाही। जसं की आता तुम्ही पाहू शकता, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही जर का एखाद्या मेडिकलवर गेले तर तिथं तुम्हाला सर्दी, डोकं आणि ताप असं काही जर तुम्हाला दुखत असेल तर तुम्हाला एक मेडिसिन सुद्धा मिळते। पण ती एक मेडिसिन आणल्याच्या नंतर तिचा प्रभाव तेवढा जास्त दिसत नाही आपल्याला। म्हणजे सर्दीवर किंवा डोक्यावर किंवा तापीवर यापैकी एकावरच तिचा जास्त प्रभाव दिसतो। मग तशाच पद्धतीच्या काही ट्रिक असतात। एक जर ट्रिक आपण वापरत गेलो त्याच्यात काही स्पेशल नंबर असतात 1000 पर्यंत। आता काही स्पेशल नंबर असणार आहेत, जसं की 50च्या आसपासचे नंबर, एकक स्थानी 5 असणारे नंबर, एकक स्थानी 0 असणारे नंबर, सर्वच्या सर्व 1 1 1 असणारे नंबर, 100च्या आसपासचे नंबर, हे काही स्पेशल नंबर असतात। मग या स्पेशल नंबर साठी आपण काही स्पेशल ट्रिक वापरणार। जसं की आता तुम्ही जर सर्दीसाठी वेगळी गोळी आणली, डोक्यासाठी वेगळी गोळी आणली, त्याच्यानंतर तापीसाठी वेगळी आणली तर त्याचा प्रभाव त्याच्यावर जास्त दिसतो। मग तशाच पद्धतीचे काही स्पेशल नंबर येतात ज्याच्यावर आपण वेगवेगळ्या ट्रिक वापरणार। पण शेवटला जी नवी ट्रिक असणार आहे ती एक अशी ट्रिक असणार आहे ती 1 पासून 1000 पर्यंत प्रत्येक नंबरवर तिचा प्रभाव तुम्हाला दिसणार। भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी। मग काही मधात आपण स्पेशल नंबर साठी वेगळ्या ट्रिक पाहणार आणि बाकी सर्व यासाठी ती एकच ट्रिक पाहणार। मग ती एकच नाही कोण तो का शिकू शकत, तर मी तेच तर सांगितलं। आता ती एक शिकण्यापेक्षा म्हणजे ती एक तर त्या बाकीच्या नंबरवर आपण यूज करणारच, पण असे काही महत्त्वाचे नंबर येतात त्याच्यावर ह्या ट्रिकचा आपल्याला जास्त फायदा होऊ शकतो, जास्त लवकर उत्तर काढू शकतो, त्या सुद्धा आपण त्या ठिकाणी पाहणार। मग आता काय करायचं तुम्हाला, तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आणि 1 ते 1000 पर्यंत जर वर्ग पाठ नाही झाले तर ते कमेंट मध्ये सांगायचं।
तुम्ही 1 ते 1000 पर्यंत हे व्हिडिओ पूर्ण होईपर्यंत 1 ते 1000 पर्यंत कोणती संख्या इकडून विचारली, तिकडून मास्तरनं संख्या फेकली, तर मास्तरची संख्या तुमच्यापर्यंत येईपर्यंत तुम्ही इकडून मास्तरच्या तोंडावर इकडून त्याचा वर्ग फेकून मारणार, एवढी गॅरंटी. म्हणजे तिकडून मास्तरनं प्रश्न फेकणं त्याच्या आधी तुमचं इकडून उत्तर मास्तरच्या तोंडावर. मग मास्तर सुद्धा हा होईल की नेमकं एक अशा पद्धतीने कुठून शिकून आला आणि काय शिकून आलं. तर त्यासाठीच बनवलेला आहे आजचा व्हिडिओ. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अपना गाईड आपल्या युट्यूब चॅनलवर. चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, तुम्हाला काय सांगितलेलं आहे, हाऊ टू कॅल्क्युलेट स्क्वेअर 1 to 1000. 1000 पर्यंत, 1 पासून 1000 पर्यंत कसा कॅल्क्युलेट करायचा, काय तर वर्ग, कोणत्याही संख्येचा वर्ग. मग त्यासाठी आपल्याला हे माहिती पाहिजे नेमकं वर्ग म्हणजे काय असतो. मग वर्ग म्हणजेच काय असतो, तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, वर्ग म्हणजेच काय, वर्ग म्हणजेच कोणत्याही संख्येला त्याच संख्येनं गुणलं असता मिळणारा गुणाकार म्हणजेच त्या संख्येचा वर्ग. म्हणजेच कोणती एक संख्या आहे, जसं की आता 5चा वर्ग काढायचा म्हणजे आपण काय करणार, 5चा गुणाकार 5 सोबत करणार म्हणजे त्याचा वर्ग भेटणार. मग 5 5 25 हे झाला त्याचा वर्ग. तुम्हाला सांगितलं 8 गुणाकारात 8 करा म्हणजे तुम्हाला काय भेटत, 8 8 64 वर्ग भेटत. एक आणखी संख्येचा तुम्ही गुणाकार करू शकता. आता तुम्हाला मी विचारलं, तुम्ही असं करा, 87 × 87 करा आणि याचा वर्ग सांगा, कारण हे पण 1 ते 1000च्या दरम्यानच येतात ना. मग याचा पण वर्ग आपण पाहणार. मग याचा गुणाकार तुम्ही कशा पद्धतीने करत बसणार, हे 87 हे या 87 करणार याचा गुणाकार असं करत बसणार. मग असं न करण्यासाठी, असंही तुम्ही काढू शकता, पण असं न करण्यासाठी ट्रिकनं सोप्या पद्धतीनं 5 सेकंदाच्या आत आपण याचं उत्तर कसं काढणार तेच आपण या ट्रिक मध्ये शिकणार. मग आताच सांगणार का मी, ज्यावेळेस याचा नंबर येईल त्या ट्रिक मध्ये सांगणार. मग त्यासाठी म्हणजे वर्ग म्हणजे काय कळालं तुम्हाला, की वर्ग म्हणजे काय, कोणत्याही संख्येचा त्याच संख्येत गुणाकार म्हणजेच वर्ग. त्याच्यानंतर आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, तुमच्या समोर काही पॉईंट आलेले आहेत. हे पॉईंट तुम्हाला माहिती पाहिजेत. सर्वात पहिला पॉईंट काय, सर्वात पहिला पॉईंट तुम्हाला दिलेला आहे की नैसर्गिक संख्येच्या वर्गाला, म्हणजे नैसर्गिक संख्येचा जो काही वर्ग असेल, नैसर्गिक संख्या कोणत्या असतात, 1 पासून अनंतपर्यंत कोणती संख्या द्या, मग त्या संख्येच्या वर्गालाच आपण पूर्ण वर्ग म्हणतो. काय म्हणतो, पूर्ण वर्ग संख्या कोणती असती, नैसर्गिक संख्येचा वर्ग, पूर्ण वर्ग संख्या. त्याच्यानंतरचा दुसरा पॉईंट तुम्हाला दिलेला आहे. दुसरा पॉईंट तुम्हाला काय दिलेला आहे, ज्या काही पूर्ण वर्ग संख्या असतात त्या पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी, एकक स्थानी म्हणजे कसं, जसं आता तुम्हाला दिलेली इथे 64 ची पूर्ण वर्ग संख्या, हिच्या एकक स्थानी किती आहेत, 4. तुम्हाला दिलेले आहेत 81, कितीचा वर्ग आहे, 9चा, एकक स्थानी किती आहेत, 1. त्याच्यानंतर तुम्हाला दिलेले आहेत किती घेणार, 7, 7चा वर्ग 49, एकक स्थानी किती आहेत, 9. मग अशा एकक स्थानी, पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी जो पण वर्ग संख्या असेल तिच्या एकक स्थानी तुम्हाला किती दिसतील, तुम्हाला 1 दिसल, 2 दिसणार नाही. तुम्हाला किती दिसतील, 1 दिसतील, तुम्हाला दिसल 1, तुम्हाला दिसतील 2 नाही, 3 नाही, 4, तुम्हाला दिसतील 5, तुम्हाला दिसतील 6, तुम्हाला 7 नाही दिसणार, 8 नाही दिसणार, तुम्हाला दिसतील 9 आणि तुम्हाला दिसल 0. तर 0 आपण या ठिकाणी घेऊ अगोदर 0. तुम्हाला 0 दिसल, तुम्हाला 1 दिसल, तुम्हाला 4, 5, 6, 9 यापैकी कोणताही अंक तुम्हाला दिसू शकतो. पण तुम्हाला कधीच हे अंक दिसतील, पण तुम्हाला कधीच 2 दिसणार नाही, तुम्हाला कधीच 3 दिसणार नाही, तुम्हाला कधीच 7 दिसणार नाही, तुम्हाला कधीच 8 दिसणार नाही. हे अंक तुम्हाला एकक स्थानी कोणत्याच वर्ग संख्येच्या एकक स्थानी दिसणार नाही. मग तुम्हाला कधी कधी असा प्रश्न विचारतात, कसा विचारतात, तुम्हाला दिलेला असतं की खाली दिलेल्या 4 संख्येपैकी कोणती पूर्ण वर्ग संख्या नाही. तुम्ही तिथे वर्ग काढत बसणार आहे, त्या सगळ्याचा वर्ग पाहत बसणार आहे का, की कोणती संख्या वर्ग संख्या आहे, ते नाही करणार. आपण काय करणार, यापैकी एक अंक असणार त्याच्यात, एका प्रश्नात यापैकी एक अंक असणार एकक स्थानी. मग 2 असतील, 3 असतील, 7 असतील किंवा 8 असतील, यापैकी कोणताही एक अंक जर तुम्हाला दिसला एकक स्थानी तर ती वर्ग संख्या नसणार. पण एकक स्थानी 0, 1, 4, 6, 5 आणि 9 यापैकी जर एखादी संख्या असेल तर तीच वर्ग संख्या असणार. मग आपला पहिला पॉईंट झाला, दुसरा झाला, तिसरा पण याच्यातच झाला. तिसरा पॉईंट काय दिलेला की एकक स्थानी 2, 3, 7, 8 कधीच राहणार नाही. त्याच्यानंतरचा पॉईंट, अपूर्णांकाचा जर का तुम्हाला विचारला वर्ग, मग अपूर्णांक म्हणजेच काय, अंशात असतो 1 a आणि छेदात असतो b. a b म्हणजे वर एक संख्या असती, खाली एक संख्या असती. याचा वर्ग कसा काढणार, तो तुम्ही याचा वेगळा वर्ग काढणार, याचा वेगळा वर्ग काढणार, म्हणजेच a चा वर्ग आणि b चा वर्ग. कोणती संख्या देऊ द्या, वरच्या संख्येचा वर्ग, खालच्या संख्येचा वर्ग. वर्गमूळ जरी काढायचं असलं तुम्ही काय करणार, याचं वर्गमूळ आणि याचं वर्गमूळ वेगवेगळे काढणार. हे झाला अपूर्णांकाचा वर्ग. त्याच्यानंतरचा पॉईंट काय दिलेला आहे, त्याच्यानंतरचा पॉईंट तुम्हाला दिलेला आहे
की जर का ऋण संख्या असतील आणि त्याचा वर्ग विचारला तर तुम्हाला जे उत्तर येईल, जे वर्ग येईल, वर्ग संख्या येईल ती धनच राहील. म्हणजे कसं, तुम्हाला मी दिलं -2 गुणाकारात -2 याचा वर्ग काढायचा म्हणजे, किंवा मग डायरेक्ट असे म्हणू शकतो -2 चा वर्ग म्हणजे हे कसं काढणार आपण? -2 चा वर्ग म्हणजे -2 दोन वेळेस. मग मायनस मायनसचा गुणाकार आपण काल शिकलो होतो कालच्या क्लासमध्ये. दोन वेळेस जर असेल, सम जर असेल तर आपण काय करतो, प्लस संख्या घेतो. बेदोनी 4 याचा सुद्धा वर्ग काय ना प्लसच येणार. म्हणजे ऋण संख्या जरी असतील तर त्याचा वर्ग काय ना धनच येणार. त्याच्यानंतर शेवटचा पॉईंट काय असणार आहे, तुम्हाला जर एकक स्थानी 0 शून्य असणारी संख्या दिली, जसं की 10 दिली, 20 दिली, 30 दिली, 40 दिली, 50, 60, 70, 80, 90, 100, 1000 पर्यंत नाही, कोणतीही संख्या दिली ज्याच्या एकक स्थानी 0 आहे तिचा वर्ग, त्यावेळेस त्या शून्याची किंमत नेहमी जोडीत राहील. पहिली जोडी राहील, दुसरी जोडी राहील, तिसरी जोडी राहील, अशी कितीही विचारू द्या, पण कधीच 1, 2, 3 असं राहणार नाही. म्हणजे कसं, एक्झाम्पल घेऊ. एक्झाम्पल घेतल्याशिवाय नाही कळणार नाही. एक्झाम्पल घेऊ. एक्झाम्पल काय घेणार आपण, तुम्हाला घेतला 10चा वर्ग. 10चा वर्ग म्हणजे काय, 10चा वर्ग काय तो 100. किती झाले, 2 शून्य आले. 20चा वर्ग घ्या. 20चा वर्ग किती, तो बेदोनी 4 म्हणजे 400, 2 शून्य आले. 100चा वर्ग घ्या. 100चा वर्ग काय येईल, 100चा वर्ग येईल 1, 2 आणि 1, 2 झाल्या. 2 आणि 2 4 जोड्या म्हणजे 4 शून्य म्हणजे 2 जोड्या. कितीचाही घ्या, ते किती येतील, समसंख्येत येतील. 2 येतील, 4 येतील, 6 येतील, 8 येतील. असे येणार नाही. 1 येणार नाही, त्याच्यानंतर 3 येणार नाही, त्याच्यानंतर 5 येणार नाही, ही अशी संख्या येणार नाही. मग ज्यावेळेस पण शून्याचा वर्ग तुम्हाला काढायचा असेल त्यावेळेस ते जोड्या इथंच असतील. एवढे पॉईंट आपल्याला माहिती पाहिजेत. त्याच्यानंतर आता आपण येणार आहेत आपल्या ट्रिक, जे आपलं मेन टॉपिक आहे. त्या ट्रिक कशा शिकायच्या त्या ट्रिक आपण आता शिकणार आहे. तर सर्वात पहिली ट्रिक, आता हे वरचं पण क्लीन करतो म्हणजे इथं आपल्याला जागा राहील वर लिहिण्यासाठी पण. आता तुम्हाला माहिती झालं ना की हाऊ टू कॅल्क्युलेट स्क्वेअर 1 to 1000 हेच आपण शिकणार याच्यात. मग आता याच्यात सर्वात पहिली जी ट्रिक आपली असणार आहे ती ट्रिक काय असणार आहे, पण आता ती ट्रिक शिकायच्या अगोदर आपल्याला कमीत कमी 1 ते 10 पर्यंत वर्ग माहिती पाहिजे. तेवढे तर करावंच लागतील ना, तेवढे करू शकतो आपण. कसे करू शकतो, जसं की 1 ते 10 पर्यंत जर मी म्हटलो तर आता 1 चा वर्ग, 2 चा वर्ग माहिती पाहिजे आणि 10 चा माहिती पाहिजे. वर्ग कसा काढणार, त्याचा गुणाकार त्याच्यासोबतच, 1 सोबत गुणाकार, त्याचा 2 सोबत गुणाकार, 9 याचा 10 सोबत झालं. आला वर्ग कुठून आला, 1 1 1 बेदोनी 4, 3 3 जा 9, 4 4 जा 16, 5 5 जा 25, 5 5 25, 6 6 जा 36, 7 7 जा 49, 8 8 जा 64 आणि 9 9 जा 81 आणि 8 8 जा 100, 10 10 100. 1 4 9 16 25 60 36 49 64 81 100. हे झाले 1 ते 10 पर्यंत वर्ग. एवढे पाठ करा, पाठ नका करू, लक्षात राहा, लक्षात ठेवा, कारण पाठ नाही करायचे आपल्याला सांगितलं ना. परत पाठ करा म्हणलो की तुम्ही म्हणाल की पाठ तर करायचे नव्हते. मग पाठ नाही करायचे तर काय, एक टेबल तर येतात ना, 6 6 30 7 7 49 8 8 54 9 81 10 100 झाले. एवढे तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्याच्यानंतर आता पाहणार आपण आपली पहिली ट्रिक. पहिली ट्रिक काय असणार आहे, पहिली ट्रिक आपली असणार आहे ज्याच्या युनिट डिजिटला 0 असेल. कळतं का, युनिट डिजिट म्हणजे काय, एकक स्थानी किती असला पाहिजे, 0. त्याच्यासाठी ट्रिक म्हणजे पहिली ट्रिक ती असणार युनिट डिजिट किती, 0. युनिट डिजिट 0. त्याच्यासाठी काय करणार, तुम्हाला युनिट डिजिट 0 ची संख्या दिलेली असते 10, दिलेली असती 20, दिलेली असती 30 40 50, दिलेली असती 100, दिलेली असती 200, दिलेली असती 1000, अशा पद्धतीच्या दिलेल्या असतात. तुम्ही काय करणार, जे 10 डिजिटला दिलेलं आहे म्हणजे समोर जे अंक दिलेले त्याचा वर्ग लिहून घेणार. 1 चा वर्ग किती, 1. त्याच्या पुढे किती शून्य येतं, 1 शून्य ते 1 चे किती होतील, 2 होतील. झाला वर्ग. याचा वर्ग लिहावा लागेल ना आपल्याला. वर्ग अशा पद्धतीने लिहितात. इथं वर्ग काय लिहितात, 2 लिहिणं म्हणजे त्या संख्येचा 2 वेळेस गुणाकार म्हणजे त्याचा वर्ग. 20 चा वर्ग किती, बेदोनी 4, किती शून्य 1 2 लिहायचे. 50 चा वर्ग किती, 5 5 25, किती शून्य 2 2 लिहायचे. 1 चा वर्ग किती, 1, किती शून्य 2 2 चे किती होतील 4, 1 2 3 4. आता पहा इथं 2 यायली, इथं 4 यायली, डायरेक्ट 3 कधीच येणार नाही. 200 चा वर्ग, 2 चा वर्ग 4 आणि 1 2 3 4 झाला. 200 चा वर्ग किती, एकक दशक शतक हजार 10,000.
40,000. 100चा गुणाकार 1,000 झाला रे. 1,000चा 1चा वर्ग 1 2 3 आणि याचे दुप्पट 1 2 3 झाला याचा वर्ग. म्हणजे जेवढे शून्य दिलेले असतील त्याचे दुप्पट करणार तुम्ही आणि एकक जे शेवटलं जो नंबर दिलेला असेल डाव्या साईडला त्याचा वर्ग घेणार. असा करणार तुम्ही एकक स्थानी 0 असणाऱ्या संख्येचा वर्ग. ही झाली आपली पहिली ट्रिक. आणि पहिली ट्रिक जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, नसेल आवडली तर थांबा, पुढच्या वेळेस करा. दुसरी ट्रिक, हे तर कोणाला माहित असू शकतं. तुम्हाला म्हणसाल की हे तर कोणाला माहित होतं, हे तर किती सोपं आहे. दुसरी ट्रिक ही झाली पहिली. दुसरी ट्रिक आपली इथे असणार युनिट डिजिटला 5. दुसरी ट्रिक युनिट डिजिट 5. युनिट असेल तर काय करणार. आता ट्रिक जराशी चांगली, काही जणांना माहिती असू शकते, काही जणांना माहिती नसेल. युनिट डिजिट 5 म्हणजे किती. 5 15 35 45 55 65 75 किती असू द्या, किती असू द्या. कसं काढणार. 5चा वर्ग 15चा वर्ग 25चा वर्ग 35चा वर्ग 45चा वर्ग त्याच्यानंतर 55चा वर्ग इकडे 65चा वर्ग त्याच्यानंतर 75चा वर्ग त्याच्यानंतर 85चा वर्ग त्याच्यानंतर 95चा पण वर्ग तुम्हाला काढायचा आणि बस 100 पर्यंत. कशामुळे तुम्ही तर म्हणले 1000 कुठे गेली. तुम्हाला सांगितलं ना अगोदर काही स्पेशल नंबर आणि त्याच्यानंतर मग एकच ट्रिक अल्ट्रा प्रो मॅक्स ट्रिक, ती राहणार शेवटची सगळ्यासाठी. 5चा वर्ग किती काढणार सांगायची गोष्ट आहे का. 25. 15चा वर्ग कसा काढणार माहिती नाही तुम्हाला. 10 पर्यंतच माहिती, 11 12 13 14 15 काहीच माहिती नाही, विसरून गेले तुम्ही, माहित नाही तुम्हाला. तुम्ही काय करणार 5चा वर्ग जसा तसा लिहून घेणार. 5चा वर्ग 25 आणि हे जो दुसरा अंक आहे याचा गुणाकार याच्या पुढच्या संख्येसोबत, म्हणजे 1च्या पुढची संख्या किती 2. 1चा गुणाकार 2 सोबत केला तर 2च येतात, झाला 225. या ठिकाणी 5चा वर्ग 25 जसा तसा 2चा गुणाकार त्याच्या समोरच्या सोबत. 2ची समोर कोणी 2च्या समोर 1 2 3 येतात. मग बेत्रिक 6 झाला. 3चा गुणाकार समोरच्या संख्येसोबत 3 चूक 12 25 जशाल तसे. 25 कॉमन राहणार प्रत्येक गोष्टीत. काऊन कारण एकच स्थानी 5 आहे. 25 लिहून घ्यायचे आणि त्याच्या मागच्या संख्येचा पुढच्या संख्येसोबत गुणाकार, त्या संख्येचा पुढच्या संख्येसोबत गुणाकार करायचा. 4 5 20 4 5 20 आणि 5 5 25. 5 6 30 5 5 25. 5च्या समोर 30 5च्या समोर 6 5 6 30 आणि 5 5 25. 4 4 25 5 5 25. हे सांगा काही बरोबर किती. 6 7 42 आणि 5 5 25. याचा सांगा 7 8 56 5 5 25. याचा सांगू शकता 8 9 72 5 25. 9 10 90 5 5 25. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. तुम बहुत मस्त काम करते हैं मकसूद भाई, थैंक यू. त्याच्यानंतर हे झालं 95 पर्यंतचे वर्ग, म्हणजे एकच स्थानी 5 असणाऱ्या संख्येचे वर्ग. कोणता 5चा 25 15चा 225 25चा 625 35चा 1225 45चा 2025 आणि 55चा 3025 65चा 42 25 75चा 56 25 85चा 72 25 आणि 95चा 90 25. हे झाले एकक स्थानी 5 असणाऱ्या सर्व संख्येचे वर्ग. अजून आवडली असेल ट्रिक तर लाईक करा, नसेल आवडली तर पुढच्या याच्यात करा. त्याच्यानंतर 5ची समजली. 5च्या जर एकक स्थानी 5 असतील तर काय करणार. एक युनिट डिजिटचा म्हणजे 5चा वर्ग 25 घेणार आणि जे 10 डिजिटलं नंबर असेल त्याच्या समोरच्या समोर संख्येसोबत गुणाकार करणार. 5ची ट्रिक झाली. आता आपली जी ट्रिक असणार आहे ती असणार आहे युनिट डिजिट नाही. तिसरी ट्रिक असणार आहे म्हणजे ऑल डिजिट 1. ऑल डिजिट 1 म्हणजे ऑल डिजिट 1 म्हणजेच आपण म्हणणार की जसं की 1 दिलेला आहे बरोबर. 1चा वर्ग काढा. तुम्हाला सांगितलं की साहेब 11चा वर्ग काढा. तुम्हाला सांगितलं की साहेब 111चा वर्ग काढा. तुम्हाला सांगितलं 1111चा वर्ग काढा. तुम्हाला सांगितलं 11,111चा वर्ग काढा. तुम्हाला अजून सांगितलं किती 1,11,111चा वर्ग काढा. समजलं का काय करायलो. सर्वच्या सर्व नंबर 1 येतात.
अशा संख्येचा जर वर्ग तुम्हाला विचारला तर तुम्ही काय करणार? एकचा वर्ग किती वेळेस एक आहे? एक. एक जसा तसा मधात लिहून देणार. झालं, एकचा वर्ग एक. 11 किती वेळेस येते? एक एक 2 वेळेस येत ना. मधात 2 लिहून घ्या, त्याच्या समोर एक लिहा, त्याच्या मागे एक लिहा. 11 किती वेळेस येते? 2 वेळेस. मधात 2 लिहिले, 2 वेळेस असल्यामुळे 2 लिहिले. त्याच्या समोर उलट जायचं, उतरता क्रम 2 1 आणि मागं पण उतरता क्रम 2 1. किती वेळेस आहे? 3 वेळेस. 3 लिहून घ्या. 3च्या मागं 2, 2च्या मागं 1. तसंच उलट 3च्या मागं 2, 2च्या मागं 1. त्याच्यानंतर 4 वेळेस आहे, 4 लिहून घ्या. 4च्या मागं 3, त्याच्या मागं 2, त्याच्या मागं 1, त्याच्या मागं 3 2 1. लाईक करा, शेअर करा. त्याच्यानंतर 1 2 3 4 5. 5 ला काय करणार? 5 लिहिणार, त्याच्या समोर 4 लिहिणार, त्याच्या समोर 3 2 1. उलट 4 3 2 1. याचा काढू शकता का? काढा. काय सांगा? मधात किती लिहू? 1 2 3 4 5 6 आहे तर 6 लिहिणार, मागं 5 लिहिणार, त्याच्या मागं 4 लिहिणार, त्याच्या मागं 3 लिहिणार, 2 लिहिणार, 1 लिहिणार. त्याच्यानंतर 6च्या नंतर 5 लिहिणार, 4 लिहिणार, 3 लिहिणार, 2 लिहिणार, 1 लिहिणार. फक्त मधात 6 5 4 3 2 1. हे लक्षात ठेवा. काय केलं? जेवढे अंक असतील तेवढा मधात घ्यायचा, त्याच्या मागं उतरता क्रम, त्याच्या पुढे उतरता क्रम. ते असणार एकक एक 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 असणाऱ्या संख्येचा वर्ग. क्यों हिला डाला ना? किती भारी ट्रिक आहे. आता तर आवडली असेल, आता तुम्ही लाईक करू शकता. त्याच्यानंतरची भारी ट्रिक. आता ही ट्रिक कशासाठी असणार आहे? एवढं झालं. आता चौथी ट्रिक. किती नंबरची? 4 नंबरची ट्रिक. 4 नंबरची ट्रिक तुम्हाला सांगणार कितीसाठी? आता तुम्ही तोंडी सांगितलं, आता या ट्रिकसाठी आपण शेवटची पण ट्रिक वापरू शकतो. शेवटची म्हणजे जी आपली अल्ट्रा प्रो मॅक्स ट्रिक राहणार ती पण वापरू शकतो. पण नंबर लहान लहान आहे, तुम्ही तोंडी पण सांगू शकता डायरेक्ट. असं आता तुम्हाला जर विचारलं त्या ट्रिकनं होऊ शकतं की तुम्हाला पेन आणि पेपरची सुरुवातीला तरी गरज पडेल, सुरुवातीला म्हणजे प्रॅक्टिस करेपर्यंत. पण या ठिकाणी जर 11 ते 20 पर्यंत जर आपण नंबर काढले, 11 ते 19 पर्यंत, अकरा ते 19 साठी काय ट्रिक राहील? आता 11 ते 19 साठी ट्रिक काय करायची? 11चा वर्ग माहित झाला कसा काढणार? 1 2 1 1 12 पाहणार आपण डायरेक्ट. या ठिकाणी डायरेक्ट 12 पण घेऊ शकतो तो आपण. 11 नाही, डायरेक्ट 12 करू. 12 पण करू शकतो ना, का 11 करायची? बरं 11च राहू द्या. काय करू? 11च ठेवू. 11 दुसऱ्या पद्धतीने पण 11चा वर्ग काढता येतो का? आता या ठिकाणी काय करणार? 11च्या मागे तुम्ही पाहणार 11चा वर्ग काढायचा. त्याच्यानंतर 12चा काढायचा, 13चा काढायचा, 14 15, त्याच्यानंतर 16 17 18 19. 20 तर माहिती आहे, 2 4 आणि 2 0 400. 11चा वर्ग कसा काढणार? वाह क्या एक्टिंग कर रहा है. 11चा वर्ग काढण्यासाठी काय लक्षात ठेवा? 11च्या मागे 10 असतात आणि याचा जो बेस असणार तो आपण बेस किती पकडणार? या ठिकाणी लिहितो बेस किती पकडणार? बेस पकडणार 100. असं प्रत्येक 10 अंकासाठी आपण बेस पकडू शकतो, पण त्याच्यासाठी एकच ट्रिक वापरायची, त्यामुळे हे नाही वापरणार. या ठिकाणी वापरणार 100 बेस पकडणार. 100 काऊन? कारण 10चा वर्ग 100 असतो. 10 10 100. ते 100 पकडले, ते 100 लिहून घ्यायचे. अच्छा. लिहून याच्यासाठी घ्यायचे, कारण शिकण्यासाठी. नंतर तुम्ही मनात करणार, ते बाकीचे मनात करणार आपण. 100 आहेत. 100 आता 100 आहे तर बेस घेतला 100, प्रत्येकात ऍड करणार आपण. ठीक आहे, इथे पण करू 100, इथे पण ऍड करू 100, इथे पण ऍड करू 100. आता काय करणार? जेवढे 10चा वर्ग घेतला होता, 10चा वर्ग घेतला होता ना, कितीचा घेतला होता? 10चा. मग 10ची दुप्पट करणार. 10ची दुप्पट किती? 20. 10ची दुप्पट 20. याच्यासाठी पहिला बेस असणार 100. हे बेस पहिला 100 आणि जो दुसरा बेस असेल ना तो असणार आहे 20. दुसरा बेस काय असणार आहे? 20 असणार आहे. कारण काय? बेस दुसरा 20, पहिला 100. 100 घेतले, नंतर 20 घेतले, पण 20चा गुणाकार आपण करणार किती सोबत? किती शिल्लक आहेत? 1 शिल्लक आहे म्हणून 1 सोबत. आणि त्याच्यात प्लस करणार या 1चा वर्ग. एवढा हे फॉर्म्युला राहणार. फॉर्म्युला अवघड वाटत असेल तुम्हाला, वाटत असेल याचा गुणाकार केलेला पूर्वाला, पण हे तुम्ही मनाने सुद्धा करणार. कधी? शिकल्याच्या नंतर. काय आहे? 100 बेस पकडला, नंतर 20 बेस पकडला. 20 पण लिहून घ्या. गुणाकारात 20 गुणाकारात 20 गुणाकारात. याचं काय येईल? आता इथे 1 शिल्लक होता, 10 पेक्षा 1 शिल्लक होता.
11चा 1 शिल्लक होता म्हणून 1 घेतला, 12चे 2 शिल्लक आहे म्हणून 2 घेणार, 13चे 3 शिल्लक आहे म्हणून 3 घेणार, 14चे 4 शिल्लक आहे म्हणून 4 घेणार. कळलं का? 11त 1 शिल्लक होता, 1 नको 20 सोबत गुणाकार, 2 होते 2 सोबत 20 सोबत गुणाकार, 3चा 20 सोबत, 4चा 20 सोबत, प्लस काय करणार 2चा वर्ग, इथे 1चा होता 2चा वर्ग प्लस 3चा वर्ग प्लस 4चा वर्ग. करा बेरीज. 100 20 1 20 आणि 1 1चा वर्ग 21 121 121. करा 20 दोन्ही 40 40 आणि हे 2चा वर्ग 4 40 आणि 4 44 144 144 12चा वर्ग. करा बेरीज. 20 त्रिक 60 60 आणि हे 3 त्रिक 9 60 आणि 9 69 69 169 169. त्याच्यानंतर काय करणार 100 आहेतच 100 कॉमनच आहेत. 20 चूक 80 80 किती 16 80 90 96 196 196. किती सोपं आहे. आता 15चा करायचा. 15चा कसा करणार असा करणार का नाही. 15 साठी पहिली ट्रिक कोणती पहिली म्हणजे 2 नंबरची एकक स्थानी 5 मग 1 2 2 आणि 5 5 25 याची ते फिक्स आहे ट्रिक. याला हे इथं वापरणार नाही आपण. 16चा सोडून द्यायचा. आता हे वापरायचं नाही. आता हे दिसलं नाही पाहिजे कुणीकडे ते हे नाही दिसलं पाहिजे हे दिसलं पाहिजे. 16चा काय करणार 100 वेगळे ठेवणार. 16त किती शिल्लक येतं आता 16चा वर्ग म्हणजे 6 शिल्लक आहे. 6चा गुणाकार करणार 20 सोबत 6 1 6 2 12 म्हणजे 120 आणि ते 100 120 आणि हे 100 किती व्हायले 220 220 आणि 6चा वर्ग 36 6चा वर्ग 36 अधिक 220 256. बेरीज करा 256 येते का नाही. कसे केलं आपण सर्वात 100 अधिक 6चा वर्ग 6 शिल्लक होते किती सोबत गुणाकार करायचा होता 20 सोबत 6 1 6 2 12 म्हणजे 120 आणि 6चा वर्ग 6 6 36 म्हणजे हे 6 हे 3 आणि 2 5 आणि हे 1 आणि 1 2 256 झाला. आता 17चा वर्ग कसा करणार 17चा वर्ग कसा करणार 17त 100 तर वेगळे ठेवणार. त्याच्यानंतर 17चा 7 शिल्लक येते 7चा गुणाकार करणार 20 सोबत 7 दोन्ही 14 म्हणजे किती 140 7 दोन्ही 14 140 शिल्लक आले म्हणजे 240 झाले. पहिले 100 आणि 140 240 झाले आणि 7 साठी 49 म्हणजे 40 आणि 40 80 आणि 9 89 किती होईल 289 289. 18चा वर्ग ही अवघड वाटायली का अवघड जर वाटत असेल तर त्या शेवटच्या ट्रिक मध्ये हे पण होणार. पण हे मला नाही वाटत की अवघड वाटत असेल कारण लहान लहान संख्या आहेत त्यामुळे आपण इथे हेच वापरू शकतो. एकदा दोनदा प्रॅक्टिस केली तुम्ही की हे तुम्ही डायरेक्टली पण सांगू शकता. किती व्हायली 18चा वर्ग काढायचा. 18चा 8 शिल्लक आहे तर 100 वेगळे ठेवून द्या. 18चा 100 वेगळे काऊन ठेवायला ते समजत नसेल तर 10चा वर्ग मागच्या संख्येचा वर्ग 10चा वर्ग 100 100च्या पुढचे आपण वेगळे ठेवणार ते 100 वेगळे ठेवणार. 8 शिल्लक येतं 8 दोन्ही 16 8 दोन्ही 16 काऊन केलं कारण 20 सोबत गुणाकार करायचा. 20 सोबत करायचा याचा अर्थ काय 10ची दुप्पट 20 मग 20 सोबत गुणाकार केला 8चा 8 दोन्ही 16 म्हणजे 160 आणि ते 100 260 आणि 8 8 64 6 6 12 म्हणजे 320 आणि वरचे 4 24 324. नाही कळायला का 324 नाही कळायला पूर्ण पहा. काय केलं 100 वेगळे ठेवले होते 8 दोन्ही 16 म्हणजे 8 दोन्ही 16 म्हणजे किती व्हायले 120 व्हायले. 8 दोन्ही 16 कुठून बरोबर 3 नाही कळायलं. अरे इथं 20 सांगितलं होतं 20 सोबत गुणाकार करायचा कशाचा जेवढे शिल्लक आहे तेवढ्याचा म्हणजे 8चा मग 8 दोन्ही 16 आणि 1 0 0 160 असं करायला मी 8 दोन्ही 16 आणि शून्याचा त्या भाग नंतर द्यायला मी गुणाकार नंतर करायला मग 60 व्हायले मग 160 मग 160 अधिक 8 8 64 किती आले एकक स्थानी 4 आले. त्याच्यानंतर 6 6 12चे 2 आले हातचा याला 1 1 2 आणि 1 3 324. 19चा सांगू शकाल ना आता सांगा शेवटचा 19चा काय 19चा वर्ग काय राहील 9 शिल्लक येतं 100 वेगळे ठेवले 9 दोन्ही 18 180 झाले किती 280 आणि 9 9 81 म्हणजे 8 1 8 दोन्ही 16 म्हणजे 360 आणि 9 9 81चा 1 म्हणजे 361 361 हे राहणार 19चा वर्ग. 20चा 400. समजली असेल तर लाईक करा. अवघड वाटली असेल तर थांबा दुसऱ्या ट्रिकनं सोडूया. ज्यावेळेला समजते ती सुद्धा प्रॅक्टिस करू शकतात 20 पर्यंत. हे झाले आपले 20 पर्यंत. आता जर दोन ट्रिक पाहणार आपण आणि नंतर आपली लास्ट ट्रिक. आता दोन बेससाठी पाहणार आपण 1 2 आणि 3 हा दोनच पाहणार 4 झाल्या. त्याच्यानंतर पाचवी ट्रिक. आता पाचवी ट्रिक कोणासाठी राहणार पाचवी ट्रिक राहणार ती एकदम भारी एकदम खास एकदम Wow! Beautiful!
तर दिसायला नाही, सोडवायला. ती राहणार 50च्या मागचे आणि 50च्या पुढचे. 50च्या मागचे 10, 50च्या पुढचे 10. 20 संख्या तुम्ही इथंच करणार. कशा करणार? सर्वात पाहू आपण 50च्या मागचे म्हणजे नंबर बिटवीन Numbers between किती? Number between 41 to 49. 41 to 49. 50च्या मागे ना? 41 to 49. हे राहणार याच्यासाठी 41 ते 49 साठी. स्पेशल ट्रिक याच्यासाठी स्पेशल. ती कोणती? तुम्ही आता बेस पकडणार 25. बेस किती पकडणार? 25. मागे किती पकडला होता? 100. तसा इथं बेस पकडणार 25. आणि या 25 ला कसं करणार पहा. संख्या लिहून घेतो पटकन लगेच एका खाली. 41 चा वर्ग, 42 चा वर्ग, 42 चा वर्ग, 43 चा वर्ग, 44 चा वर्ग, 45 चा वर्ग, 46 चा वर्ग, 47 चा वर्ग, 48 चा वर्ग, 49 चा वर्ग. एवढे वर्ग पाहणार. 41 येतं. मला सांगा 50 पेक्षा 41 किती कमी येतं? सोपं आहे. 41 आणि 50 9 कमी येतं. ते 9 काढायचे कोणातून? या 25 मधून. बेस 25 आहे ना, 25 मधून 9 काढायचे. किती काढले? 41 म्हणजे 50 पेक्षा 9 कमी. मग 41 म्हणजे 50 पेक्षा 9 कमी, तर ते 9 काढणार 25 मधून. 5 आणि इकडचे 4 9 गेले. किती राहिले? 16. तुम्ही लिहिणार 16. किती कमी होते? 9 कमी होते. 9 9 81. झालं. किती सोपं. लाईक करा, शेअर करा. 1680. कसं केलं? दुसऱ्यात पहा. नाही कळालं त्याच्यात कळालं. 42. 42 मध्ये काय करणार आपण? किती कमी येतं? 8 कमी येतं. 8. 50 पेक्षा 8 कमी येतं. जर 8 कमी असतील तर ते 8 काढायचे कोणातून? 25 मधून. 25 मधून मेरे को क्यों मारा? गरज नाही, काही घेणं नाही देणं नाही. पण कोणी 25 ची दुप्पट 50 होती. या हिशोबाने लक्षात ठेवा. 25 ची दुप्पट 50 होती म्हणजे भावकीचं काम. मग यानं जर काही चूक केली तरी यालाच मार भेटणार. तसं याच्यातून काढणार आपण. कोणातून? या 25 मधून. किती काढणार? जेवढे शिल्लक कमी होते 50 ला तेवढे याच्यातून काढणार. मग 50 मधून किती कमी होते? 8. 8 याच्यात कमी होते तर त्याच्यातून 8 कमी करा. हे झाले 5 6 7 8. राहिले किती? 17. 17 आणि 8 कमी होते तर 8 8 64. 64 झाला वर्ग. त्याच्यानंतर 7 कमी येतं. 7 इकडे कमी आहेत, याच्यातून कमी करा 25 मधून. 5 6 7 18 आणि किती कमी होते? 7 साठी 49. त्याच्यानंतर किती कमी आहेत? 6 कमी आहेत. इकडून काढायचे. त्याच्यातून पहिलेच कमी आहेत, त्याच्यातून काढायचे. मग किती कमी होते? 6 6 6 कमी आहेत. मग 6 जर गेले 25 चे 5. 21 पासून 25 पर्यंत 5 आणि 1 19 उरले. उरले किती? 19. 4 चूक नाही. 6 6 36. 6 कमी होते ना. 6 6 36. 1936 येणार याचा. त्याच्यानंतर 45 चा कसा काढणार? 45 चा काढण्यासाठी ही ट्रिक वापरणार का? नाही. 45 4 पंच 20. पुढचा अंक आणि 5 5 25. याच्यासाठी आपली वेगळीच राहणार. त्याच्यानंतर 46 साठी 4 कमी 4 गेले, राहिले 21. 21 आणि 4 चूक 16. किती कमी? 3 कमी 3 गेले, राहिले 22. 3 कमी होते 0 आता ज्यावेळेस पण एक अंकी संख्येचा एका अंकात जर उत्तर येत असेल 3 त्रिक 9 बेदोनी 4 1 1 1 तर ते 2 अंकात लिहायचे. 0 9 लिहायचे, 0 4 लिहायचे, 0 1 लिहायचा. असं नाही लिहायचं डायरेक्ट. 48 मध्ये 2 कमी 2 गेले 23 उरतील. 23 म्हणजे किती? 23 आणि 2 म्हणजे 0 4 आणि 49 चा किती राहील? 1 कमी 24. 1 कमी म्हणजे 1 चा वर्ग 0 1. आता इथे तुम्हाला एक अजून सिरीज दिसत असेल. आता हे तर झाले 49 पर्यंत. आता इकडे 6 नंबरची ट्रिक या साईडला तुम्ही 6 नंबर. त्याच्यात आपण काय पाहणार आहे? दोन्ही सारखाच आहेत ना. 6 नंबर मध्ये आपण पाहणार नंबर्स बिटवीन 51 to 59. 50 च्या आसपासचे म्हणतो ना तुम्हाला. मग ही 6वी ट्रिक आपली याच हिशोबाची असतात. आता इथं काय होतं? 50 पेक्षा कमी होते तर 25 मधून. इथेही बेस 25 होता, इथेही बेस 25 असणार. बेस 25 25 असणार याचा पण बेस. मग याचा बेस पण 25 असणार. तर या ठिकाणी आता आपण काय करणार? जसं इथं 25 मधून मायनस केले होते कारण इथं 50 पेक्षा कमी होत्या, तसं इथं प्लस करणार. 50 पेक्षा जास्त येतं मग इथं 25 मध्ये प्लस करणार. 25 ला काहीच नाही पण 25 म्हणतो की नेमकं मला यायलाच कशामुळे यायलाच कशात 25 कर. पण 50 चा आणि 25 चा एक गहरा संबंध आहे.
मग त्या संबंधामुळेच ते 25ला पण काय करणार इथं 25 वर अटॅक करणार. मग त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो आता दुसरा कोणता राहील नंबर 51 राहील. त्याच्यानंतर 52 राहील, त्याच्यानंतर 53 राहील, त्याच्यानंतर 54 राहील, 55 पण राहील, 55 तर ते या वेगळ्या पद्धतीने 55 नंतर 56 राहील आणि 57 पण राहील, 58 पण राहील आणि 59 पण राहील. एवढे वर्ग आपण पाहणार या ठिकाणी. 60चा 6 6 36 2 0 सांगू शकता तुम्ही. 51चा काय राहील, किती शिल्लक आहे, जस्ट 1, एकच शिल्लक आहे. 51 50 पेक्षा एक शिल्लक आहे, 25 पेक्षा एक शिल्लक करा, होती किती 26. 50 पेक्षा एक शिल्लक होता मग 26 झाले, मग 25 चे 26 झाले. एक शिल्लक म्हणजे 0 1, एक शिल्लक आहे ना 1 चा वर्ग. एक कमी होता तर 9 कमी होती तर 9 चा वर्ग, एक कमी होता तर 1 चा वर्ग. तसंच एक जास्त आहे तर 1 चा वर्ग, 9 जास्त असतील तर 9 चा वर्ग. किती जास्त आहे 2, 25 च्या नंतर 26 27 येतील आणि 2 चा वर्ग किती 0 च्या 3 जास्त येतं म्हणजे 28, 25 26 26 27 28 3 येतील आणि 0 3 त्रिक 9 म्हणजे 3 चा वर्ग 9, कारण 3 शिल्लक आहे. 4 चा वर्ग 16, 4 चूक 16 शिल्लक येतं म्हणजे 4 चा वर्ग 4 शिल्लक आहे 16 येतील आणि किती 4 शिल्लक असल्यामुळं 5 आणि 4 9 29 29 16. त्याच्यानंतर 5 सक 30, 5 5 25 इथं वेगळीच आहे. त्याच्यानंतर 6 शिल्लक आहे म्हणजे 5 आणि 6 11 म्हणजे 31 आणि 6 6 36. 7 शिल्लक आहेत म्हणजे 5 आणि 7 12 म्हणजे 32 32 आणि किती आहे ना 7 7 49. 8 शिल्लक 8 आणि 5 13 33 8 8 64. 9 म्हणजे 34 आणि 9 9 81. कोणताही वर्ग करा काय लागायला एकदम सोप्या ट्रिकनं आपण या ठिकाणी 50 च्या मागचे 10 50 च्या पुढचे 10 वर्ग तुम्हाला आता पाठ झाले असणार. कसं झाले असणार इथे आता मी असं ठेवतो. तुम्हाला विचारला 46 चा वर्ग, तुम्ही काय करणार 46 म्हणजे 25 पेक्षा 4 कमी, 46 म्हणजे 50 पेक्षा 4 कमी असतात तर 25 मधून 4 गेले राहिले किती 21. 21 आणि 16 21 16 46 चा 21 16. तुम्हाला विचारलं सांगा आता 42 चा. 42 म्हणजे तुम्ही करणार 8 कमी म्हणजे 5 6 7 8 म्हणजे 17 आणि 17 64 17 64 42 चा. त्याच्यानंतर तुम्हाला मी विचारलं की सांगा खालचा. आता सांगा 46 चा वर्ग. 46 चा वर्ग विचारला म्हणजे 46 म्हणजे 4 कमी म्हणजे 4 कमी म्हणजे 21 16 21 16 46 21 16. तुम्हाला विचारला मी 49 चा वर्ग, 1 कमी म्हणजे 24 01 24 01 इकडं. तुम्हाला विचारलं 53 चा वर्ग 5 आणि 3 म्हणजे 25 आणि 3 25 26 27 28 9 28 09 28 09. कशाचा विचारला होता 28 09 53 28 09. तुम्हाला विचारला 57 चा. 57 म्हणजे 7 जास्त म्हणजे 7 म्हणजे 32 होणार, 25 मध्ये 7 मिळवल्यावर 32 49 32 49. तुम्हाला विचारलं 59 चा म्हणजे 9 म्हणजे 34 9 9 81 34 81. क्यों हिला डाला ना. कितीचाही वर्ग विचारला तोंडी तिकडून मास्तरनं उत्तर प्रश्न फेकणं, तुम्ही इकडून मास्तरच्या तोंडावर लगेच उत्तर फेकणं असं होणार. आवडला असेल तर लाईक करा शेअर करा. त्याच्यानंतर हे झाले 50 च्या मागचे 50 च्या पुढचे ट्रिक समजल्या असतील. 6 झाल्या. त्याच्यानंतर 7वी ट्रिक. आताच्या शेवटची ट्रिक म्हणू शकता म्हणजे जशी 6वी 7वी होती तशी आता 8वी आणि 9वी 7 आणि 8 7 आणि 8 पाहणार आणि 9वी ट्रिक आपण जाणार. मग सातवी काय राहील 7वी ट्रिक राहील आणि या ठिकाणी दुसरा भाग 8वी ट्रिक राहील. 7वी कोणासाठी 7वी राहणार 100 च्या मागचे 10 आणि 8वी राहणार 100 च्या पुढचे 10. एकदम सोपी. 100 च्या मागचे म्हणजे Numbers between 91 to 99. इकडे आहे numbers between किती साला 101 ते 101 100 पेक्षा 10 वरील 100 पेक्षा माग 9 9 समजा 9 9 91 19 101 190 109 109 एवढ्या नंबरचे आपण वर्ग पाहणार. याचा बेस किती असणार इतर बेस असणार किती असणार 100. इतर बेस किती असणार 100. आता हे बेस लक्षात ठेवायचं काय अवघड आहे का 50 चे अर्धे बेस 25. तसा इतर बेस किती राहील 100 चा 100. 100 च्या मागचे पुढचे 12 म्हणून 100. एकदम सोपे राहणार. कसं राहणार
त्याच्यात त्याच्यात तुम्ही पाहू शकता नंबर किती असतात, नंबर कोणकोणते असतात पटकन लिहून घेतो इकडे आणि इकडे. किती? 91, 92, 93, 94, 95, 96, 97, 98, 99. 100चा सांगायचं गरज आहे का? सांगितली ना पहिल्याच याच्यात पहिल्याच कशात पहिल्याच ट्रिक मध्ये. त्याच्यानंतर किती राहणार? 101, 102, 103, 104, 105, 106, 107, 108, 109. 109 पर्यंत एवढे वर्ग आपल्याला आता या ठिकाणी काढायचे. ते कसे काढणार? जेवढे 50च्या आसपासचे सोपे होते त्याच पद्धतीने हे सोपे असणार. कसे? 91च्या मागचे. म्हणजे आता सांगा मला 91 म्हणजे 100 बेस पकडला तर 100च्या किती असतो माग? 91 म्हणजे 100 मायनस किती? 100 मायनस 9. 100 मायनस 9 किती? 91. 50च्या आणि त्याच्यात एक अजून एक ट्रिक तुम्हाला सांगायची लक्षात नाही राहिली ती इथं समजून घ्या. त्याच पद्धतीची इथे त्याच्यात काय होतं? 91 म्हणजे 100 पेक्षा 9 कमी. मग 91 मधूनच 100 काढा, 91 मधूनच ते 9 काढायचे. इथं काय केलं होतं? 25 मधून काढले होते. इथं जी संख्या दिलेली असेल त्याच्यातूनच काढणार. इथं असा दुसरा एखादा बेस घेणार नाही की जसं तुम्हाला वाटत असेल 25 50चे 25 घेतले तर इथे 100चे 50 घ्यायचे. तर नाही, इथं आपण काय करणार? 9 कमी होते ना 100 पेक्षा, ते 9 या 91 मधूनच काढणार. इथं 8 येतं ते 92 मधूनच काढणार. इथं 7 येतं ते 93 मधूनच काढणार. मग 91 मधून जर 8 गेले, 91 मधूनच जर 8 गेले, सॉरी 91 मधूनच 8 नाही 91 मधून किती जातील? 9 जातील ना. 100 पेक्षा 9 कमी आहेत म्हणजे 9 जर गेले तर किती राहतील? 8 आणि 1 9 गेले तर 82. आणि किती गेले? 9 तर 9 9 81. 8 इथं किती कमी येतं? 8 कमी येतं. 8 जर कमी असतील तर ते 8 कोणातून जाणार आहे? 92 मधून जाणार. हे 2 गेले आणि 6 गेले तर राहिले किती? 84. आणि किती गेले? 8 तर 8 8 64. काय करायलो मी? काय करायलो इथं आलो 92 इथं 93. 93 म्हणजेच किती? 100 पेक्षा 7 कमी. तर ते 7 याच्यातूनच काढायचे 93 मधून. -7 आहेत ना, मग ते 93 मधून जर 7 गेले तर 4 5 6 7 म्हणजे 4 गेले म्हणजे मागचे 80 मधून जर 4 गेले तर 86. या ठिकाणी उरणार 86 आणि किती गेले? 7. तर 7चा वर्ग 7 साठी 49. अवघड आहे काय? किती सोपी ट्रिक सांगणार नाही असं कोणी. याच्यात दिलेलं 94. 94 म्हणजे किती? 6 कमी. आता 6 कमी येतं याचा अर्थ 6 जाणार 94 मधून म्हणजे हे 4 आणि 2 6 उरले किती? 88. आणि 88 आणि किती? 6चा वर्ग होता ना. 6 6 36. त्याच्यानंतर 5 इथं काय करणार? 9 10 90 आणि 5 5 25. इथं काय करणार? 4 गेले तर 2 उरले म्हणजे 92 आणि 6 4 6 4 16. इथं काय करणार? इथं आपण करणार की 7 गेले म्हणजे 3 गेले. 7 गेले तर 3 राहिले ना, म्हणजे हे 7 काढा. असे काढू शकता तुम्ही. 100 मधून 97 गेले की 3 उरतात. मग 3 जर यातून काढले तर किती उरतील? 94. 94 आणि समोर किती किती गेले होते? 4 3 गेले होते म्हणजे 0 9. 94 म्हणजे 0 9. त्याच्यानंतर 98चा 2 गेले तर 2 काढणार म्हणजे 96 आणि 0 4. त्याच्यानंतर 1 गेला तर 1 काढणार 98 आणि 98 2 म्हणजे किती गेला? 1 गेला म्हणजे 01. 1 गेला म्हणजे 01. 98 01. हे झाले 91 पासून 99 पर्यंत. सांगा केले बंद. केले बंद. तुम्ही सांगा 95चा. 95चा कसा? 9 10 90 90 25 90 25. त्याच्यानंतर सांगा 92चा. 92 म्हणजेच किती? 92. 92 जर का 100 मधून गेले तर उरणार किती? 8. 8 उरणार. 8 जर गेले तर इकडून 4 इकडून 2 या लाईन मधून 91च्या लाईन मधून 2 गेले. 92 मधून 2 गेले राहिले किती? 80 तून 6. 80 तून 6 गेले उरले किती? 84. आणि 84 आणि किती? 8चा वर्ग 64. 84 64. त्याच्यानंतर सांगा 97चा. 97 म्हणजेच किती? 3 गेले तर किती राहतील? 94. 95 96 97 होतात म्हणजे 94 आणि 94 09. 94 09 97चा वर्ग. तुम्ही सांगा कितीचा सांगता? आता सांगा 91चा. 91 म्हणजेच किती गेले? 9 गेले. 9 गेले म्हणजेच इकडे किती उरतील? 82 आणि 9 9 81. 82 81. याच्यात दुसरी एक अजून ट्रिक. जर का तुम्हाला 91 पासून 91 पासून 99 पर्यंत 100 पर्यंत तुम्हाला वर्ग लिहायला सांगितले, तुम्ही सरळ 91 92 93 जाणार. याचा वर्ग किती आहे? 82 84 86 88 90 92 94 96 98.
पहिले दोन अंक जे आहेत ते दोन दोनचा फरक आहे. 82, 83, 84, 85, 86, 87, 88, 89, 90, 91, 92, 93, 94, 95, 96, 97, 98. तेच उलट इथं 100 पेक्षा एक कमी होता. मग 1 चा वर्ग, 2 चा वर्ग, 3 चा वर्ग, 4 चा वर्ग, 5 चा वर्ग, 6 चा वर्ग, 7 चा वर्ग, 8 चा वर्ग, 9 चा वर्ग. कसं आहे म्हणजे काय, इथं सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा नंबर लिहू शकता. पण काय आणणार कशी, तुम्हाला जर विचारलं की 85 सांगा, तर अशा पद्धतीने तुम्ही पूर्ण लिहून घेणार का? नाही. तर त्यासाठी काय करणार तुम्ही, 96 म्हणजे 4 कमी तर 4 गेले 92, 16. 96 चा 92, 16 अशा पद्धतीने तुम्ही तिथे वर्ग सांगणार. समजलं असेल. तेच या ठिकाणी जे आपण 50च्या आसपासचे पाहिले त्याच्यात पण होतं. 50च्या आसपासच्या वर्गात काय होतं की 41चा वर्ग किती होता, की आपण काय केलं होतं की 9 गेले तर 9 इकडे गेले की किती राहतील, 16. आणि 16 81. मग त्याच पद्धतीने 16च्या नंतर किती येतील, तिथं 17 येतील, 18 येतील, 19 येतील, 20 येतील, 21 येतील, 22, 23, 24. त्याच्यानंतर आपण बघू इकडे आता जे 100च्या पुढचे येतं 10. हे पण असंच काढणार. कसं काढणार, 101 हे त्याच्यापेक्षा सोपं आहे. इथं तुम्हाला वजाबाकी करायला अवघड जावं लागलं, इथं जाणार नाही. 101 आहेत ना, 101 म्हणजे 100 पेक्षा किती जास्त एक, तोच एक त्याच्यात मिळवा. 101 मध्ये एक मिळवा. 1 ते 2, 1 चा वर्ग लिहून घ्या. 1 चा 2 चा वर्ग कसा लिहिणार, 1 2 3 चा वर्ग 09 04 01. मग 1 चा वर्ग 01 झालं. दुसरा 102 मध्ये 2 मिळवा, 2 शिल्लक लिहू, 104. आणि 2 चा वर्ग 04. 103 मध्ये 3 मिळवा, 109 109. 103 मध्ये 3 मिळवा, 109 होतात का, 106 होतात, 106. 3 2 6. 101 3 मध्ये 3 मिळवले, 106. 3 चा वर्ग 09. त्याच्यानंतर 104 मध्ये 4 मिळवा, 108. 108 मध्ये 8 4 चा वर्ग 16. 105. आता इथं 10. आता कोणतं सोपं जाईल, इथं हेच सोपं जाईल, ते नाही जाणार. 10 गुणिले 11 110 होतात. पण ते जर माहित नसेल तर तुम्ही काय करणार, 105 मध्ये 5 ऍड करणार, म्हणजे किती होतात, 110. 110 5 5 25. 106 आणि 6 112, म्हणजेच 112 आणि 6 6 36. 107 मध्ये 7 114. 7 7 14, 114. 7 7 49. 108 मध्ये 8 116. 116 आणि 8 8 64. 109 मध्ये 9 118. 118 आणि 9 9 81. कोणताही वर्ग विचारू द्या, आतापर्यंतच्या आपल्या ज्या 8 ट्रिक झाल्या, या 8 ट्रिकचा वापर करून दिलेल्या संख्येचे तुम्ही वर्ग प्रत्येक संख्येचा काही सेकंदात सांगू शकता. सेकंदात सांगायला काही सेकंद लागणार आहेत, आपण जेवढा बोलायला टाइम लागेल, जेवढा प्रश्न ऐकायला टाइम लागेल, तेवढ्यातच तुम्ही उत्तर सांगता. तुम्हाला विचारलं मी 104 चा वर्ग, तुम्ही काय करणार, 104 4 8 108 16. 108 16. 104 चा 108 16. सांगा 9 चा वर्ग 9 9 18 118 81. 118 81. सांगा 7 चा 107 चा वर्ग 107. 7 7 चा होता 114. 7 7 49. 114 49. कितीचाही वर्ग विचार होता, तुम्ही काही बोलणार जेवढा टाइम लागेल तेवढाच तुम्हाला सांगायला, म्हणजेच त्याचं उत्तर द्यायला टाइम लागेल. बाकी तुम्हाला विचार करायची सुद्धा याच्यात गरज नाही. आता आपली जी लेवल असणार, तिथं झाले 100 लोक झाले ना आता, पण आता जी लेवल असणार, ती लेवल असणार आहे, व्हिडिओ लंबा होत असेल पण ती लेवल असणार आहे, अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. ती लेवल असणार आहे 1 पासून 1000 पर्यंत प्रत्येक अंकाला लागणार. कोणताही अंक असू द्या त्याच्यासाठी असणार, पण या ठिकाणी तुम्ही हीच वापरायला पाहिजे असं मी सांगणार. पण याच्यानंतरची जी ट्रिक राहील ती आपण आता 1000 पर्यंत अंक पाहणार की नेमकं ते कसे असणार आहे. तर आतापर्यंतच्या जर या ट्रिक आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट मध्ये सांगा. आणि जर एखादी तुम्हाला आवड वाटत असेल याच्यातली किंवा समजली नसेल ते सुद्धा कमेंट मध्ये सांगा. त्याच्यानंतर पाहू आता आपण शेवटची आजची ट्रिक. शेवटची आपली ट्रिक कोणती आहे, आणि शेवटची आपली ट्रिक कोणती असणार आहे, ती असणार आहे अल्ट्रा प्रो मॅक्स, कारण ती सगळ्याला लागणार. अभी मजा आएगा ना भिड़ो. ठीक असणार शेवटची अल्ट्रा प्रो आणि मॅक्स मेथड. ती असणार आपली स्क्वेअर काढण्याची शेवटची ट्रिक, जी की सर्व नंबरला लागणार. ती कोणती, आता आपले नंबर कोणते राहिले पहा. वाह क्या एक्टिंग कर रहा है. आता आपले नंबर कोणते राहिले, आपले नंबर राहिले 21 पासून 40 पर्यंत. त्याच्यानंतर 61 आणि 61 पासून 80 पर्यंत, 90 पर्यंत.
आणि त्याच्या पुढचे बाकीचे मग 110 पासून पुढचे सर्व 1000 पर्यंत. तर हे अगोदर आपण 2 अंकाचे पाहू. 2 अंकाचे कसे पाळणार. आता याच्यात तुम्ही काय करणार, याच्यात तुम्हाला दिलेले आहे सर्वात पहिली संख्या दिलेली आहे 28, याचा वर्ग काढा. तुम्हाला दिलेले आहेत 64, याचा वर्ग काढा. आधी हे काढू, एक एक काढू, 2 त्याच्यानंतर समजू. आता काय करणार तुम्ही, इथं 2 जशाल तसे घेणार, 8 जशाल तसे घेणार. 8चा वर्ग, आता एकक स्थानी एक अंक, 3 अंक असतील तरी एक सोडणार, 2 असेल तरी एक सोडणार शेवटचा एकक स्थानचा. मग 8 सोडले तर 8चा वर्ग घेणार वेगळा आणि 2चा वर्ग घेणार वेगळा. मग 8 8 64, 2 2 4 म्हणजे 04. बरोबर. आता काय करणार, या दोन्हीचा गुणाकार, 8 2 16 आणि त्याची दुप्पट 16 2 32 लिहिणार या ठिकाणी. मग येणार 4, एक अंक सोडून देणार पण या ठिकाणी 6 आणि 2 8, 4 आणि 3 7. तर हे काय असणार याचा वर्ग. कसं काय काढलं नाही समजलं पुन्हा पहा. हे झालं. आता 28चा जसा तसा 64चा काढू. 64चा काय असणार, 64 दिलेले येतं, 4चा वर्ग वेगळा घ्या. 4चा वर्ग किती 16, 8चा 6चा वर्ग वेगळा घ्या, 6 6 36. समजलं. आता काय करा, साइन चूक 24 आणि या 24ची दुप्पट, 24ची दुप्पट जेवढे अंक दिले वर त्याचा गुणाकार, म्हणजे 6 गुणाकारात 4 गुणाकारात 2, 4 2 8 आणि 8 सकम 48. 48 कुठे लिहिणार, एक इथं आणि एक इथं, म्हणजे 6 8 आणि 1 9, 6 आणि 4 10 अशी 0, आता आले 1 3 आणि 1 4, 40 96. कशा पद्धतीने समजा काढाय लोक समजत नाही. पुन्हा एकदा पहा. पुन्हा एकदा काय करणार आपण, एक नवीन संख्या घेऊ. एक नवीन संख्या कोणती घेऊ, या ठिकाणी घेतली आपण 76. 76चा जर वर्ग तुम्हाला विचारला तर तुम्ही काय करणार, सर्वात पहिले 6चा वर्ग काढणार. 6चा वर्ग किती 36, 2 घ्या 36. त्याच्यानंतर काय करणार तुम्ही 7चा वर्ग काढणार. 7चा वर्ग किती माहिती त्याच्यासाठी 49. आता काय करणार, याचा गुणाकार करणार. साइन 7 42 आणि 42ची दुप्पट, कारण याचा पण गुणाकार. 42ची दुप्पट किती 4 2 8, 2 2 4 आणि 4 2 8 म्हणजे किती 84. आता काय करणार, याची बेरीज. पण बेरीज करताना जो आहे एकक स्थानचा अंक आहे याच्या खाली लिहिणार 0 किंवा क्रॉस करून देणार, कारण तिथे एक संख्या आपण नेहमी सोडून देणार. मग 6 आणि 4 आणि 3 4 5 4 5 6 7 7 8 आणि 8 16 आणि 17 7, हाता आला 1 4 आणि 1 5, 5776. 76चा वर्ग 5776च असतो का, याचा विश्वास कसा ठेवायचा, नका ठेवू. विश्वास नका ठेवू, हे घ्या प्रूफ पण दाखवतो. विश्वास कसा ठेवायचा, तुम्ही तो घरच्यावर विश्वास ठेवत नाही तर मग कसा विश्वास ठेवता. त्याच्यानंतर आपण काय केलं, 76 गुणिले 76 किती आला, हे पहा दिसतं नाही दिसत. 76चा वर्ग पाहून घ्या किती आहे, 5700 कुठे गेलं, 5776. अशा पद्धतीचे वर्ग आपण याच्यात काढू शकतो. म्हणजे ट्रिक आपली लागायली. आता काढू आपण अजून 1 2 अंकी घेऊ, नंतर घेऊ पुढची अंक 3 अंकी संख्या. आता एक संख्या घेऊ अजून, किती घ्यायची सांगा. आता घेऊ आपण 50ची तर लाईन झाली, 88 घेऊ, म्हणजेच 84 घेऊ. 84 झाले होते ना, 86 घेऊ. 86चा वर्ग जर काढायचा असेल, 86चा वर्ग काढायचा असेल, तुम्ही काय करणार, 6चा वर्ग काढणार. 6 6 36, 8चा वर्ग 8 8 64. आता काय करणार, 8 गुणिले 6, 8 सकम 48 आणि 48 गुणिले 2 कसं करणार. 48चा 2 वेळेस गुणाकार करायचा असला तर 50ला 2 कमी तर 100ला 4 कमी राहतील, म्हणजेच किती 96. 50ला 2 कमी तर 100ला 4 कमी, कारण दुप्पट करायला ना. म्हणजेच 8 2 16, 4 2 8 आणि 1 9 असंही म्हणू शकतो आपण. 0 6 6 6 7 8 9 आणि 4 आणि 9 13 3, हाताला 1 7 आणि 6 आणि 1 7, 7396. हे आला कितीचा वर्ग, 86चा वर्ग. त्याच्यानंतर समजले असेल ट्रिक काय करणार आपण. कशी ट्रिक आहे, 2 अंकी संख्या दिली असेल तर पहिल्या संख्येचा वर्ग, त्याच्यानंतर दुसऱ्या संख्येचा वर्ग, खाली दोन्ही संख्येचा गुणाकाराची दुप्पट, एक अंक सोडून मांडणार, त्याची बेरीज करणार. किती सोपं आहे. त्याच्यानंतर घ्या 3 अंकी. आता घ्या 1 2 3, 123चा वर्ग. बाबू भैया अब क्या करोगे, 123चं कसं करायचं. 2 अंकी संख्या एक एक सोडू लागलो. आता काय करणार, इथं पण एकच सोडणार शेवटला. 3चा वर्ग 09, 3चा वर्ग किती 09. त्याच्यानंतर 12चा आता वर्ग कसा काढायचा. 12चा वर्ग अजून शिकलो नाही, मागच्या ट्रिक मध्ये शिकले ना. काय करणार, 12 म्हणजे किती 100 अधिक 12 म्हणजे 2 शिल्लक, म्हणजेच 2 2 4 म्हणजेच 40 आणि
2चा वर्ग 4 म्हणजे 4. 40 आणि 4 44 आणि 100 144. याचा वर्ग येणार 144. काढू शकता 12चा वर्ग आता त्या ट्रिकचा वापर करून. आता इथं 2 वेळेस तुम्हाला ट्रिक वापरावं लागेल. मागची पण वापरावं लागेल आणि ही पण वापरावं लागेल. मग 144 0 आला या दोन्हीचा वर्ग. आता काय करणार 12 त्रिक 36 आणि 36 दोन्ही 12 1 12 12 2 24 12 त्रिक 36 आणि 36 दोन्ही 36 सोडा 35च घ्या. 35 दोन्ही 70 आणि 1 आणि 1 2 म्हणजे किती 72. कुठं 1 सोडून 72. 9 येणार 2 येणार 7 आणि 4 किती होतात 11 म्हणजे 1 एकच स्थानी 1 4 आणि 1 5 हातचा आला 1 आला होता 5 आणि 1 1 15,129. काय केलं 3चा वर्ग घेतला 0 12चा वर्ग 144. त्याच्यानंतर 12 त्रिक 36 दोन्ही 72. मग 72 म्हणजे एकच स्थानी 1 शून्य देऊन देणार. या ठिकाणी 1 शून्य देणार आपण. तो कंपल्सरी आहे, तो विसरायचा नाही. एक अंक सोडून त्याची बेरीज करणार. 9 2 आणि 0 2 7 आणि 4 11चा 1 हातचा आला 1 4 आणि 1 5 आणि 1 आणि 1 4 आणि 1 5 आणि 1 जशा तसा म्हणजे 15,129. येणार 123चा वर्ग. 3 अंकी संख्येचा वर्ग पण तुम्ही काढला. मजा नहीं आ रहा और बड़ा चाहिए. छोटे से मजा नहीं आ रहा. छोटे से मजा नहीं आ रहा है तो और बड़ा लेंगे. और बड़ा कौन सा लेंगे तो वो लेंगे 8 7 6. अब निकाल के देखो. अब निकाल के देखेंगे क्या होता है. अब होगा 6 का वर्ग. 6 का वर्ग इधर लिखेंगे 36. 87 का वर्ग इधर लिखेंगे. 87 का वर्ग कसा लिखेंगे 87 कसा का आणणार. याच्याच मागे 87 82 घेतले होते. त्याची ट्रिक आपण केली होती. कशी केली होती 8 8 64 7 7 49. याला आता टाइम लागत असेल तुम्हाला शिकण्यासाठी पण करता वेळेस टाइम लागणार नाही. 8 8 64 7 7 49 7 8 56 56 दोन्ही म्हणजे 50 ला 6 जास्त आहे तर 100 ला 12 जास्त आधी म्हणजे 112. मग 112 कुठे लिहिणार 1 सोडून 112 3 अंकासाठी खाली 3. समजलं. त्याच्यानंतर 9 दशांश तसे येणार. मग इथंच लिहून घेऊ आता डायरेक्ट 9 दशांश तसे येणार. 4 आणि 2 6 म्हणजे 6 4 आणि 1 5 आणि 6 आणि 1 7. एकक दशक शतक हजार 10 हजार लक्ष 7,56,936. हे आलाय 2 नाही त्याला 87चा वर्ग हा झाला 36चा वर्ग. आता याला आपण काय करणार 87 गुणिले 6. 87 गुणाकारात 6 गुणाकारात 2 असंच करतो. किती येतं 87 न म्हणता 80 घ्या 80 घ्या. 8 सकम 48 48 किती आहे 0 समोर 1 अंक होता 1. 7 सकम 6 7 42 42 लिहून घ्या. 2 8 आणि 4 12 2 अंकाला 1 4 आणि 1 5. याची करायची दुप्पट 500 ची दुप्पट 1000 म्हणजे 1000 आणि 22 ची दुप्पट 44. 1044 1044 कुठे लिहिणार इथे लिहिणार 4 इथे लिहिणार 4 आणि इथे लिहिणार 0 इथे लिहिणार 1. 1044 6 6 4 आणि 3 7 9 आणि 4 13 कॅरी 1 6 आणि 1 7 5 आणि 1 6 आणि या ठिकाणी येणार 7. तर 7,876चा वर्ग 7,67,376 एवढा येणार. नाही विश्वास माहितीये विश्वास नाही. चेक करो लाइक करो चेक करो लाइक करो शेअर करो. कितीचा केला आपण 876 876 इंटू 876 767 376. चेक करो लाइक करो किधर आहे. या ठिकाणी पाहू शकता 76 767376 767376 हे येणार याचा वर्ग. अवघड वाटत असेल आता पहा. अजून प्रॅक्टिस जर केली याची तर सोपं वाटेल. त्याच्यानंतरचा वर्ग कितीचा काढायचा आता काढायचा 900 डायरेक्ट हजाराच्या जवळ जाणार आपण. 9,986 याचा काढायचा 986 काढायचा. तर या ठिकाणी काय येणार 6चा वर्ग येणार. एक अंक सोडून देणार याला वेगळं घेणार 6 6 36 घेणार. आणि 98चा वर्ग कसा काढायचा आता 100च्या मधली 100च्या आसपासची ट्रिक. 2 कमी 98 मध्ये 2 कमी त्याच्या अजून 2 कमी केले की किती उरतील या ठिकाणी उरतील 96. आणि किती 2 कमी म्हणजे 0.4 लागली का नाही ट्रिक. ती काय केलं 98 ला 2 कमी होते 100 ला. मग 96 याच्यातून 98 मधून कमी गेले 96 झाले आणि 2 कमी असल्यामुळे 2चा वर्ग 0.4. या ठिकाणी आता करणार 98 गुणिले 6 98 गुणाकारात 6
आणि परत गुणाकारात 2. आता 98 गुणाकारात 6 नाही करणार मी काय करणार 90 गुणाकारात 6 म्हणजे 9 सग 54. 9 सग 54 म्हणजे 9 सग 54. या ठिकाणी येणार 54 आणि एक शून्य होता, एक अंक होता पुढे म्हणून 0. त्याच्यानंतर येणार 6 8 48. 48 येणार या ठिकाणी आणि याची येणार दुप्पट म्हणजे गुणिले 2. तर या ठिकाणी 8 4 4 8 आणि या ठिकाणी 5 गुणिले 2 करणार किती येणार 500 ची दुप्पट 1000. 80 ची दुप्पट 160 आणि 8 ची दुप्पट 16. 6 6 आणि 1 7 1 आणि 1 1776. 0 घेणार 6 घेणार या ठिकाणी 7 घेणार या ठिकाणी 11 घेणार 6 6 आणि 3 9 7 आणि 4 7 8 9 10 11 1 हाताला 1 1 आणि 1 2 6 आणि 1 7 आणि या ठिकाणी 9. चेक करा लाईक करा. चेक कसं करणार मोबाईल घेणार कॅल्क्युलेटर जाणार परत म्हणायचं नाही ना चुकलं म्हणून चुकलं तर कसं किती करणार 90 किती आहेत 986 986 into 986 972 196 बरोबर आहे. विश्वास नाही का पहा असं का दाखवू का हे घ्या दिसतच नाही हा खाली दिसायला आता त्या ठिकाणी कोपऱ्यात दिसायला 9721696 असेल तर बरोबर आहे. त्याच्यानंतरची आता संख्या घेणार त्याच्यात तुम्ही फक्त वर्ग करायचा कसा ते नाही शिकायले तर तुम्ही गुणाकार कशा सोप्या पद्धतीने करायचा ते पण शिकायले, बेरीज कशा सोप्या पद्धतीने करायची ते पण शिकायले. आता जो नंबर घेणार आपण तो शेवटचा नंबर घेणार त्याच्यानंतर मग आता इथंच थांबणार कारण 1.25 तास 1 तास ते 1.25 तासाचा क्लास व्हायला त्याच्यापेक्षा मग आता इथंच थांबू. आता समजले असते तुम्हाला सर्वच्या सर्व ट्रिक नवी ट्रिक पण तुम्हाला समजत असेल. याच्यात आपण एक अंक असा घेणार कोणती घेणार 842. 842 चा जर वर्ग आपल्याला काढायचा असेल तर 842 चा वर्ग आपण कसा काढणार तर 842 चा वर्ग काढण्यासाठी आपण करणार 2 वेगळे आणि 84 वेगळे. तर या ठिकाणी 2 चा वर्ग आपण घेणार आणि 84 चा पण वर्ग आपण या ठिकाणी वेगळा घेणार. 2 चा वर्ग किती येईल 2 2 4 म्हणजे 0 4 येतील आणि 84 चा वर्ग कसा काढणार तुम्ही 84 चा वर्ग काढण्यासाठी तुम्हाला सांगितलेलं आहे 84 घ्यायची 84 चा वर्ग काढण्याची 16 काढायचा 4 चा वर्ग 8 चा वर्ग 64 काढायचा 8 चूक 32 आणि 32 दोन्ही म्हणजेच काय 30 ची दुप्पट आणि त्याला 2 ची दुप्पट 30 ची दुप्पट 60 2 ची दुप्पट 4 म्हणजे 64 म्हणजे या ठिकाणी एक 0 असतात म्हणजे 6 4 आणि 1 5 आणि 6 आणि 4 10 अशी शून्य हाताला 1 7 70 56 येणार याचा वर्ग 76 70 56. आता काय करणार आता करणार 84 आणि 2 ची 84 आणि 2 चा गुणाकार आणि नंतर 2 चा गुणाकार म्हणजे 84 गुणाकारात 2 गुणाकारात 2 84 वेगळे 2 वेगळे हे 2 वेगळे याचा करणार गुणाकार. 84 ची दुप्पट किती होती किंवा मग सरळ सरळ करणार 2 2 4 या ठिकाणी हे जर 4 केले तर हे 4 इथे येते 4 चूक 16 6 आता 1 8 चूक 32 आणि 1 33 336 336 कुठे लिहिणार या ठिकाणी लिहिणार 6 या ठिकाणी 3 या ठिकाणी 3 इथे येतील 4 इथे येतील 6 इथे येतील 6 7 8 9 इथे येतील 6 7 8 9 5 6 7 8 या ठिकाणी येतील 8 या ठिकाणी येतील 0 या ठिकाणी 7 70 89 64. चेक करा लाईक करा 70 89 64 70 89 64 70 89 70 89 64. आता चेक कशासाठी केलं चेक करण्यासाठी म्हणजे आता मी काय असे लिहून थोडे आणलेले तर मनात घ्यालो आपण होऊ शकतं कुठे बेरीज वजाबाकी चुकवू शकतील मग ती चुकू नाही त्याचं उत्तर बरोबरच असावं यासाठीच हे मोबाईल सुद्धा याच्यात तुम्हाला इथं प्रूफ सुद्धा दाखवतो प्रूफ सुद्धा तुम्हाला दाखवतो. त्याचं कारण काय की मग नंतर चुकल्याच्या नंतर तुम्ही फक्त तेवढंच पाहसाल की ही एकच गोष्ट चुकली पण बाकीच्या बरोबर आले त्या तर पाहणार नाही ना मग चुकलेली तुम्हाला दिसू नाही त्यासाठी मोबाईल पण आणला कॅल्क्युलेटर पण आणला आणि त्याच्यात तुम्हाला सांगितलं की कशा पद्धतीने आपण वर्ग काढणार आणि ते बरोबरच येणार. तर ह्या झाल्या आपल्या आजच्या 9 ट्रिक ज्याच्यातून तुम्ही कोणत्याही संख्येचा 1000 पर्यंत वर्ग काढू शकता. आता 1000 पर्यंत नाही शिकवला आता 1000च झाले ना आता तुम्ही कोणतीही संख्या घ्या प्रत्येक संख्येचा वर्ग याच्यात येणार. काय केलं सर्वात पहिले आपण 0 एकक स्थानी असणाऱ्या संख्या बघितल्या त्याच्यानंतर एकक स्थानी 5 असणाऱ्या संख्येसाठी बघितला सर्वच्या सर्व 1 1 1 1 असतील तर त्याच्यासाठी काय करणार ते बघितलं. त्याच्यानंतर काय बघितलं की 50च्या मागं 10 50च्या पुढचे 10 त्याचं काय करणार 25 मधून त्याचा बेस 25 पकडून त्याच्यासाठी एक ट्रिक पाहिली. 100च्या मागच्या 10 माग पुढच्या 10 त्याच्यासाठी एक ट्रिक पाहिली. त्याच्यानंतर बाकी सगळ्यासाठी आता तुम्हाला वाटत असेल की जे आपण पाहिलं त्याला लागतात का तर त्याच्यासाठी सुद्धा शेवटची ट्रिक लागती पण सर तुम्हाला जसं पाहिलं तर तुम्हाला टाइम लागू शकतो म्हणून त्याला आपण त्याच पद्धतीने सॉल्व्ह करणार. याच्यासाठी आपण ह्या पद्धतीनं या शेवटची जी ट्रिक होती या शेवटच्या ट्रिकनं
आपण त्याचा वर्ग काढणार. म्हणजे आपलं काय करणार होणार, याच्यातून होणार काय, आता तुम्हाला जर मी दिलं इथं 685 गुणिले 685 685 याचा गुणाकार करण्यात जेवढा टाइम लागेल त्याच्यापेक्षा कमी वेळात हे होईल जर तुमची प्रॅक्टिस असेल तर. पण प्रॅक्टिस पण जास्त नाही करायचं काम. एकदा चांगल्या पद्धतीने जर तुम्ही व्हिडिओ जरी बघितला असेल आणि तुम्ही प्रत्येक ट्रिक जर समजून घेतली असेल तर इथंच तुम्हाला आत्ताच 1000 पर्यंत जर तुम्ही कोणती संख्या घेतली तर तुम्ही त्याचा वर्ग आत्ताच्या आता काढू शकता. एकदा ट्राय करून पहा. जर नसेल जमत तर कमेंट मध्ये सांगा कसं जमत नाही तर. जमणारच. त्याच्यानंतर आता आपण हे झालं आपलं वर्ग आणि वर्गमूळ. अशा जर तुम्हाला वेगवेगळ्या ट्रिक शिकायच्या असतील मग त्या वर्गमूळाच्या असो, घनमूळाच्या असो, बेरजेच्या असो, वजाबाकीच्या असो, मोठमोठ्या अंकाचा गुणाकार असो, याच्यासाठी आजच चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्राला, तुमच्या मैत्रिणीपर्यंत, खास करून तुमच्या शाळेत सर्वांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. भेटूया परत एका नवीन व्हिडिओ मध्ये ज्याच्यात असंच काहीतरी नवीन ट्रिक घेऊन येऊ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.